का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। शेवगाव शहर सर्वपक्षीय नेते व गावकरी यांच्या वतीने आज शेवगावमधील क्रांती चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेवगाव शहरामध्ये चालू असलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम कधी पूर्ण होणार व शेवगावकरांना पाणी कधी मिळणार, तसेच शेवगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटवले गेले, परंतु अतिक्रमण हटवल्यानंतर पुढे काय याबाबत बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नाहीत। त्यामुळे हताश झालेल्या शेवगावकरांकडून शेवगाव शहरामध्ये आज रास्ता रोको आंदोलन करून याबाबत जाब विचारण्यात आला आहे। शेवगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजना 78 कोटीची योजना चालू आहे, परंतु सध्याला जी जुनी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातनं 15 दिवसाला पाणी मिळतंय आणि नवीन जी योजना आहे ती योजना दादांत लोकांची दिशाभूल करणारी असल्या कारणानं पुन्हा एकदा 15 दिवसाला जर पाणी जुन्या लाईनमध्ये मिळत असेल आणि नवीन योजना झाल्यानंतर 30 वर्षाच्या पुढचं नियोजन करून जर पुन्हा तीच वेळ येणार असेल आणि 12-12, 10-10 दिवसाला जर पाणी येणार असेल तर मात्र पुन्हा एकदा लोकांची फसवणूक होईल आणि म्हणून शेवगाव शहरामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आपले पक्षीय मतभेद जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यामध्ये पाणी पुरवठा जी नवीन योजना आहे ती आम्हाला समजून सांगावी ग्रामस्थांना आणि म्हणून आज नगरपालिकेच्या CO आल्या, त्यांनी तात्काळ एक बैठक घेऊन त्यांचे डिझायनर असतील, तांत्रिक सल्लागार असेल, ठेकेदार असेल आणि ग्रामस्थ यांना ती योजना समजून सांगणार आहेत। त्याच्यानंतर जी अतिक्रमणं काढली शासनाच्या निर्णयानुसार 3 महिने झालेत अतिक्रमणं काढलेत, परंतु तो रोडा माती दगड तसेच आहेत, गटारी बुजलेल्या आहेत। पावसाळ्याचे दिवस आहे, कधी पावसाळा सुरू होईल सांगता येणार नाही आणि जर अशा परिस्थितीमध्ये गटारी तशाच राहिल्या तर मात्र शेवगावचं काही खरं नाही, घराघरामध्ये पाणी घुसेल आणि म्हणून त्या गटारी साफ कधी करणार आहात, हा रोडा माती दगड कधी उचलणार आहात। तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पत्र दिलंय की ही अधिकारी गैरहजर राहिले होते। अधिकारी अलीकडे प्रशासक असल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही आणि म्हणून जो मुजोरपणा आणि उन्मादपणा या अधिकाऱ्यांना आलेला आहे की जनता आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही आणि म्हणून त्या दिवशी माननीय दंडाधिकारी तालुक्याचे तहसीलदार यांनी जी मीटिंग बोलवली त्या मीटिंगला शहरातले सगळे लोक जबाबदार लोक उपस्थित होते, तहसीलदार होते, परंतु CO नव्हत्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे, म्हणून त्या दिवशी आम्ही त्यांचा निषेध केला। तहसीलदार आणि कलेक्टरना त्यांच्याबद्दल कळवलेला आहे। सर, तुम्ही एक गंभीर आरोप केलाय का सर्व अधिकारी हे झोपडीवर जाऊन टक्केवारी देतात? ते काय मी एकटाच बोलत नाही, सर्व श्रुत आहे, तुमच्यासारखे आमचे मित्र पत्रकार मित्रांना माहिती आहे, तुम्हीच आम्हाला या बातम्या सांगतात की पाकिट या ठिकाणी झोपडीवरती चालू आहे आणि सध्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मिली भगत आहे। जनता आमचं कुणी काही करणार नाही, परंतु जनतेनं ही लोकशाही आहे त्यांचा माज उतरवला। जनता इथं 1.5 तास बसली, त्यांना देखील इथं डांबरावरती तासभर बसावं लागलं, ही जनतेमध्ये ताकद आहे। तुमचं जे शेवगावकरांचं आंदोलन हे मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे, तो ज्या दिवशी आम्ही एकत्रित आलो त्या दिवशी एक इथं लोकप्रतिनिधीचं एक टीम आहे, खरं म्हणजे ती चेल्या चमच्यांची टीम आहे आणि त्याच्यामध्ये सातत्यानं काम करतात हे मोडून काढण्यासाठी, पण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी एकत्रित आलेलो, याच्यामध्ये राजकारण नाहीये, कुठला स्वार्थ नाहीये। शेवगावकरांचे जे हाल आहे आमच्या माता भगिनींच्या, आया बहिणींचे पिण्याच्या पाण्यासाठी, तो प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून आम्ही सगळे समजदार ग्रामस्थ, समजदार सगळे ज्यांना समज आहे, जे कुठल्याही कुणाच्या प्रतिनिधींचे छेले चमचे नाही असे सगळे प्रतिनिधी पक्षांचे एकत्रित आलो आहोत। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। पुण्यात नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। मुळशी तालुक्यातील पौड गावातील घटना अतिशय निंदनीय आहे। या घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाचे निवेदन प्रशासनाने स्वीकारले आहे।
आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला कठोर शासन होईल अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल. झालेले आहेत. मुळशी तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी घडलेली घटना इतकी भीषण आहे, इतकी बिभत्स आहे की त्यातून कोणाही सामान्य माणसाचं रक्त खवळून उठेल. त्यामुळेच रिॲक्शन म्हणून प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघाला आहे. प्रशासनाने मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं आहे. 2 जण अटक झालेले आहेत. प्रत्यक्ष घटना करणारा जो CCTVमध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील खूप कलमं लावली आहेत आणि प्रशासन याची खात्री देते की अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल आणि ज्यांनी घटना घडवली त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना योग्य शासन होईल. आंदोलकांची आणखीन एक मागणी आहे की गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत, व्यवसायासाठी आलेले आहेत. ते धोकादायक आहे आणि शुक्रवारच्या नमाजला तर गावात घरं 10 असतात आणि 5000 लोक नमाजला येतात. कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रतिबंध कसा करता येईल असं पोलीस प्रशासन प्रयत्न करेल. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. शिवसेना उभाटा लांजा तालुका संपर्क कार्यालय लोकार्पण सोहळा. शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. आज गद्दारीला गाडून निष्ठावंतांचं कार्यालय सुरू झालं आहे. एकीकडे गद्दारांची फौज आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज. नेते विकत घ्याल पण कार्यकर्त्यांची फौज नाही विकत मिळणार असं त्यांनी म्हटलंय. जो मान सन्मान राजकीय वैभव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाला, पण आता काय आधी तिथे माती झाली. आता पाठीमागून लोटा घेऊन फिरताहेत. भैयांच्या मनात असलं तर हा नाही तर प्रहार. लांजातील डम्पिंग ग्राउंडच्या नावावर माजी आमदार राजन साळवी 55 लाख घेतले. 55 लाख घेतले की नाही सांगा. हिम्मत असेल तर सांगा. 50 लाख खाल्ले नाहीस की नाही हे सांग. देश रक्षणासाठी आम्ही पंतप्रधान मोदींच्या सोबत आहोत, पण पाकिस्तानच्या नावावर फसवण्याचं काम केलं तर तुमचं नाटकी राजकारण उघड केल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या जीवावर उठणाऱ्या या नाठाळ राज्यकर्त्यांचा सत्यानाश हो आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा जय जयकार हो असं विनायक राऊत यांनी म्हटलंय. कोथरेवाडीचं डम्पिंग ग्राउंड त्या माणसाला हात नाही दिले. आमच्या लोक काम आहे. एक मागासवर्गीय कार्यकर्ता प्रामाणिकपणे लोकांनी निवडून दिलं. अपेक्षा काय? सरकारने कायदा केला, मागासवर्गीयांसाठी आलेला निधी त्याच वसाहतीमध्ये खर्च केला पाहिजे. पण इथे जे बसलेले लांजा नगरपालिकेतले जे कोण होते ना भ्रष्टाचारी नगराध्यक्ष आणि त्याच्या आजूबाजूचे चेले चपाटे, मागासवर्गीयांसाठी आलेला निधी त्यांनी इतरत्र वळवला आणि काम न करता पैसे वसूल केले. आमचा लोक आपले रडतोय ओरडतोय, अरे मला ज्या मागासवर्गीयांनी निवडून दिले त्या भागामध्ये तुम्ही काम करा. ज्या भागामध्ये मागासवर्गीय नाही तिथे मागासवर्गीयांनी निधी खर्च केला. त्यांना वाटलं आपल्याला पचेल. संविधानाने निर्माण केलेला कायदा आहे. मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेला निधी त्याच मागासवर्गीय वस्तीमध्ये खर्च झाला पाहिजे. आणि जर असं होत नसेल तर ज्यांनी मागासवर्गीयांच्या नावावर तो निधी हडप केला असेल तर त्याला जेलवारी पोलीस कस्टडी करावीच लागेल. आणि म्हणून लव कांबळेने त्याला चॅलेंज केलेलं आहे. आम्ही त्याला सहकार्य केलेलं आहे. इथल्या नगराध्यक्षांनी सीओला येत्या काही महिन्यामध्ये आम्ही तुरुंगामध्ये पाठवल्याशिवाय स्वस्थ वाचणार नाही. भले तुम्ही सत्ताधारी तुमचे मुख्यमंत्री असो पालकमंत्री कोण असो, कायदा आहे. आम्हाला कळतो 10 वर्ष
काही वर्ष नगरसेवक राहिलेला आहे आणि संसदेच्या 543 खासदारामध्ये पहिल्या 10 खासदारांमध्ये नाव मिळवलेला विनायक राऊत आणि अभ्यास करून ते मागून कमवलेलं आहे. त्यामुळे इथला भ्रष्टाचार आम्ही फसू देणार नाही. कोत्रेवाडीमध्ये तुम्ही डम्पिंग ग्राउंड करता का? किती कोटीची ती जमीन? अवघी 2-2.5 कोटी रुपयाची जमीन हो. व्यवहार मांडला 5.5 कोटी रुपयाचा. 50% मालकाने 50%, आम्हाला 50%. आणि माझं चॅलेंज आहे इथल्या या माजी आमदाराला, गद्दार आमदाराला, तुम्ही कोत्रेवाडीच्या त्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर, माझे आमदार समजलं ना नाव, पूर्ण नाव गाव सांगायची गरज आहे का? अरे भर लोकसभेत नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालेकसामध्ये आज एक वेगळंच आणि आनंददायी वातावरण पाहायला मिळालं. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात स्थानिक तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. उद्घाटनानंतर मंत्री महोदयांनी स्वतः मैदानात उतरत क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. त्यांच्या बॅटिंगला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. या स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून खेळाडूंना आपल्या कला दाखवण्याची संधी मिळाली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर मी दुसऱ्यांदा सालेकसा तालुक्यात येत आहे आणि धर्मवीर प्रीमियम लीग याचा आयोजनाचा उद्घाटन प्रसंगी येण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. त्यासाठी मी सर्व आयोजकांचा मनापासून आभारी आहे. त्यांना धन्यवाद देतो. आणि माझा गोंदिया आमगाववर विशेष प्रेम आहे, कारण की आमगाव ही माझी सासरवाडी आहे आणि तिथं मला जेव्हाही लोकांनी बोलवलं मला आनंद वाटते. आणि पक्षाचा एक मंत्री म्हणून या जिल्ह्याचा दौरा करत असताना स्थानिक सर्व कार्यकर्त्यांना त्या ऊर्जा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. आणि मला विश्वास आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावापर्यंत नेण्यात आणि अशा पद्धतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संपूर्ण पद्धतीने आपली उपस्थिती देऊन सर्व पद्धतीने सहकार्य करून जे काही या सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आहे ते मी करत आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मे महिन्यांच्या सुट्ट्यांमुळे चिमुकल्यांसाठी उन्हाळी क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत तत्वावर पंढरपुरातील क्रिकेट शिक्षक वैभव बडवे या तरुणाने वीर सावरकर या क्लबच्या नावाने एक शिबिराचे आयोजन केले. 80 ते 100 चिमुकल्यांना दररोज क्रिकेट शिकवण्याचे काम या शिबिरामध्ये केले जाते. वैभव बडवे, गेली 25 वर्ष झालं मी स्वातंत्र्यवीर क्रिकेट क्लब चालवतोय आणि आज मी उन्हाळी शिबिर आयोजित केलं आहे. त्या उन्हाळी शिबिरामध्ये कमीत कमी 70 ते 80 मुलं आज माझ्याकडे आहेत. तर त्यांना कसं क्रिकेट खेळता यावं आणि त्यांचे बेसिक्स काय आहेत त्याचं नॉलेज मी त्यांना देतो आहे. आणि लहान मुलांचा फिटनेस कसा राहिला पाहिजे ह्याचंही मी त्यांना नॉलेज देतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक थोडीशी खंत वाटून राहते की आपल्या पंढरपूरमध्ये क्रीडा संकुल नाही आहे. तर ते क्रीडा संकुल शासनाने आम्हाला उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून आपल्या पंढरपूरचा एखादा मुलगा मोठ्या लेवलला किंवा IPL लेवलला, राज्य लेवलला तो खेळेल आणि आपल्या पंढरपूरचं नाव तो उज्ज्वल करेल. बाकी आम्हाला काही नको आहे. आज जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला फक्त प्रशासनाने एक क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावं आणि आपल्या पंढरपूरचं नाव मोठ्या लेवलला कसं, क्रीडा क्षेत्रात कसं मोठ्या लेवलला जातील ह्याचे एक प्रयत्न त्यांनी करावा आणि आमच्या सगळ्या मुलांना ते
उपलब्ध करून द्यावं एवढीच तुम्हाला विनंती. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. आयुष म्हात्रे भारतीय क्रिकेटचं भविष्य. यंदाच्या IPL मध्ये युवा खेळाडूंची कामगिरी उत्तम आहे. आयुष म्हात्रे माझा शिष्य नाही. आयुष म्हात्रे दुसऱ्या कोचकडून शिकलेला आहे. माझ्याकडे तो अंडर-19चे 2 वर्ष शिकायला होता. त्याच्याकडे आधीपासूनच गुणवत्ता होती. त्याच्या कोचनं त्याला उत्तम ट्रेन केलं होतं. आयुष म्हात्रे भारतीय क्रिकेटचे भविष्य होऊ शकतो असे रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी म्हटलंय. सर, IPL सुरू आहे, कसा पाहता आहे IPL? ॲक्च्युली या IPL मध्ये युवा खेळाडू खूपच चांगला परफॉर्मन्स करत आहेत. जसं की जो पंजाबचा आर्या म्हणून एक मुलगा आहे तो एक आहे, वैभव सूर्यवंशी आहे, आता आयुषने पण कालच्या मॅचमध्ये खूपच सुंदर फलंदाजी केली. म्हणजे एक उभरता हुआ सितारा म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो असं मला वाटतं. नाही, माझा शिष्य नव्हता तो. उगाच माझा शिष्य म्हणणार नाही, कारण तो दुसऱ्या सरांकडे शिकलेला होता. त्याच्यामुळे मी असं बोलू शकत नाही. हां, पण माझ्याकडे तो लास्ट 2 वर्ष मी ज्यावेळेस मुंबईला कोच होतो अंडर-19 टीमला, तर माझ्याकडे तो 2 वर्ष होता. काही छोट्याशा चेंजेस मी केल्या. मी असं म्हणू शकत नाही मी जास्त, पण त्याच्याकडे आधीपासून गुणवत्ता होती. त्याच्या कोचने त्याला चांगला ट्रेन केलेला आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल खूप आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी कालची फलंदाजी केली खूपच सुंदर फलंदाजी. आणि मी सगळ्यात ह्याचं श्रेय मी मुंबई क्रिकेट असोसिएशन मॅनेजमेंट आहे त्यांना आणि मुंबईचे जे सिलेक्टर आहेत, सिनियर सिलेक्टर, त्यांना देईन. कारण त्यांनी त्याला रणजी ट्रॉफीमध्ये त्याला मौका दिला आणि रणजी ट्रॉफीमध्ये त्याला दिल्यानंतर त्यांनी खूपच सुंदर फलंदाजी केली. 2 100 केले त्यांनी. आणि त्याच्यामुळे असं मला वाटतं की तो येणाऱ्या काही वर्षात तो भारताचं नेतृत्व करू शकतो. पण त्याच्यासाठी त्यांनी फोकस राहणं जरुरीचं आहे. त्यांनी जमिनीवर राहणं जरुरीचं आहे आणि जास्तीत जास्त त्यांनी क्रिकेटला वेळ देणं जरुरीचं आहे. टेक्निक वाईज तो खूप सुंदर टेक्निक आहे त्याच्याकडे. त्यांनी तिन्ही फॉर्मॅटमध्ये परफॉर्मन्स केलेलं आहे. त्याच्यामुळे एक आपलं एक भारताचं फीचर म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो असं मला वाटतं. ही IPL युवकांसाठी आहे, नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वैभव सूर्यवंशी त्याची जी फलंदाजी केली अतिशय सुंदर. आर्य म्हणून तो आहे, परत दिल्लीचा शर्मा म्हणून एक आहे, त्यांनी चांगली फलंदाजी केली. तिवारी म्हणून सनराईजचं आहे. म्हणजे बरेच यंग क्रिकेटर जे आलेले आहेत चांगला परफॉर्मन्स करत आहेत. परंतु तुम्ही IPLच्या ह्याच्यावर तुम्ही असं ठरवू शकत नाही की तो पुढे जाऊन भारतासाठी खेळू शकतो. कारण त्यांनी परत 50 ओव्हरचा पण गेम खेळायला पाहिजे किंवा टेस्ट मॅच पण खेळायला पाहिजे. ज्यावेळेस ते तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं करतील त्यावेळेस त्यामध्ये आपण एक फीचर बोलू शकतो. मी IPLच्या धर्तीवर मी हे बोलू शकत नाही तो फीचरचा टेस्ट क्रिकेटर आहे किंवा फीचरचा 50 ओव्हरचा क्रिकेटर आहे. हां, पण तो T20 क्रिकेटमध्ये येऊ शकतो. पण ॲट प्रेझेंट मी तसं बोलू शकत नाही की तो फीचरमध्ये भारताचा खेळाडू होऊ शकतो म्हणून. T20 क्रिकेटमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. कोण जिंकेल काय जिंकेल, कारण प्रत्येकाचा दिवस ज्या दिवशी जो चांगला खेळेल त्या दिवशी चांगला परफॉर्मन्स होईल ते जिंकतात. त्याच्यामुळे T20 क्रिकेटमध्ये तुम्ही काहीच गेस करू शकत नाही की आज कुठली टीम जिंकेल, उद्या कुठली टीम जिंकेल म्हणून. त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही की कुठली टीम फायनल जिंकेल. ते मुंबई इंडियन्स ज्याप्रमाणे आता खेळत आहेत तर मुंबई इंडियन्स चान्सेस तर आहेत, कारण आता ते प्रत्येक मॅच जिंकत आहेत आणि परफॉर्मन्स. आणि त्यात चांगली गोष्ट म्हणजे रोहितचा परफॉर्मन्स चांगला होत आहे. लास्ट 4 मॅचमध्ये तो चांगला परफॉर्मन्स करतोय. तो एक प्लस पॉईंट झाला. ते मुंबई इंडियन्सचे चान्सेस आहेत, पण मी गेस करू शकत नाही की मुंबई इंडियन्सच जिंकेल. पण रनिंग रेसमध्ये आहेत असं मी बोलू शकतो. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. इगतपुरी
येथील वैतरणा धरणावर आज एक आक्रमक आणि थरारक आंदोलन घडून आलं. मुंबईला होणारा पाणी पुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि महिलांनी धरण परिसरात जोरदार आंदोलन छेडले. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेलं हे आंदोलन अचानक तीव्र झालं जेव्हा संघटनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी थेट वैतरणा धरणाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅनेलमध्ये उड्या मारल्या. हा धक्कादायक प्रकार घडताच प्रशासनालाही भान आलं आणि जलसंपदा विभागाने तात्काळ कॅनेलमधून मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. संघटनेचा आरोप आहे की आदिवासी पाड्यांना अजूनही शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळत नाही. वारंवार निवेदन देऊनही स्थानिक जलसमस्या तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अपारदर्शकता आणि दिरंगाई असल्याची तक्रार संघटनेने केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला. इतकंच नव्हे तर मागण्या मान्य न झाल्यास वाहत्या पाण्यात उड्या टाकण्यास भाग पाडलं जाईल अशी तीव्र चेतावणी आंदोलकांनी दिली आहे. सध्या धरण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा सुरू आहे. प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा निघतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाईने होत असताना इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 15 धरणं असताना या धरणातलं पाणी नगर, नाशिक, पालघर या ठिकाणी जातं. मात्र या ठिकाणी जो आदिवासी आहे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी दिल्या आणि समोर राज्याला पाणी पाजलं, मात्र ज्यांच्या जमिनी गेल्या ते उद्ध्वस्त झाले, त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावं लागतं आणि या त्यांच्या दारातलं पाणी मुंबईला जातं, त्यांच्या नगरला जातं, त्यांच्या दारातलं पाणी पालघरला जातं. ते पाणी आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही गेले 4 महिने सतत संघर्ष करतो. आणि मुंबईला जाणारं जे वैतरण झालं जे पाणी आहे ते रोज पाणी 24 तास ते पाणी जातं, मात्र आम्हाला पाणी मिळत नाही. आणि म्हणून आम्ही आज जे पाणी रोखलेलं आहे मुंबईला जाणारं पाणी पण आम्ही रोखणार आहोत. आधी आम्हाला पाणी द्या. जलजीवन योजनेच्या कामामध्ये कोटी रुपयाचा भरती झालेला आहे. 176 योजना ज्या आहेत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये त्यामध्ये शेकडो कोटींची तरतूद केली, मात्र अद्यापही 50% देखील त्या योजनांचं काम झालं नाही. माझ्याकडे आता 176 योजनांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे की कागदावर सांगतो की आम्ही 100% काम केलेलं आहे. तिथं पाणी जातं, मात्र तिथं कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही, तिथं पाणी जात नाही. आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. हे पाणी जे आम्ही आता रोखतोय की धरणात न आम्हाला पाणी द्या, विहिरी का करताय तुम्ही, कोणाच्या भल्यासाठी तुम्ही या योजना राबवताय, ठेकेदारांच्या की अधिकाऱ्यांच्या, स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असेल, खासदार असेल, कोणी यावरती बोलत नाही. आणि म्हणून या इथल्या कष्टकरी गरिबांना सर्वांना अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं. हे दुर्दैव मला दुर्दैव वाटतं की आंदोलन करण्याची वेळ पाण्यासाठी काय येते. तर 176 योजना असताना करोड रुपयाच्या योजनेचा निधी त्यासाठी खर्च केला गेला, मात्र आजही त्यांच्या हांड्यात पाणी नाही. आणि मुंबईचं पाणी आम्ही रोखणार आहोत. आधी आमच्यासाठी जोपर्यंत पाणी देत नाही या धरणातलं पाणी जलजीवनसाठी तोपर्यंत आम्ही मुंबईला पाणी जाऊ देणार नाही. आम्हाला काही करण्याची वेळ आली, आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने आज घेतलेली आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पाझर तलाव आटले असल्याने तलावातील एका कोपऱ्यात पाझरणाऱ्या जिऱ्यातून आदिवासी महिला भगिनींना पाणी भरावे लागते. एका हंडा भरण्यास लागतात 20 मिनिटे. पाणी भरल्यावर खडकाळ व अरुंद पाय वाटेने टेकडी चढत न्यावे लागते. पाणी जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा कपारीतून पायपीट करत भरावे लागते आहे. अनेकदा महिला पाणी वाहत असताना पडून जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. जलजीवन मिशनची टाकी आणि पाईपलाईन आहे, मात्र नियोजनाअभावी त्यातही अजून पाणी नाही. आम्हाला पाण्याची दुष्काळ आहे, पाणीच नाही. आम्हाला जावरून पाणी सोडतील पैशांना तेव्हा पाणी येतंय. घाली जर मला पाणी वाता मी लग्नी होऊन गेले घेऊन कधी पडल्या तुम्ही? आता 2 महिने झाले पडले मी. मला चालता येत नाही, तरी एक हांडा घेऊन झाली प्यायला फक्त. पाणी भरायला किती वेळ लागतो? अर्धा तास लागतो एक हांडा भरायला. हांडा भरायला अर्धा तास. आणि किती दिवसापासून असं पाणी भरता येतं? 3 महिन्यापासून. तुम्हाला टँकर वगैरे येतं का नाही? टँकर नाही आमच्या गावात. टँकर येतच नाही? नाही, येतच नाही. आणि मग याच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणतं पाणीच नाही. हे आटल्यावर तुम्हाला पुढे पाणीच राहणार नाही? पाणीच राहणार नाही. तुमचं नाव ताई? गीता गुलाब केकरे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401.
Admissions open. Nursery to 10th. For English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. एकेकाळी बॅरिस्टर आर अंतुले यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन रायगड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस ताकदीने सरसावली आहे. श्रीवर्धनमध्ये काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा रायगड निरीक्षक राजेश शर्मा यांनी मोदींवर हल्लाबोल करत आम्हाला मोदीवाद संपवून गांधीवाद जिवंत करायचा आहे असा इशारा सरकारला दिला. येत्या काळात आम्हाला घरोघरी जाऊन काँग्रेसची विचारधारा घट्ट रुजवायची आहे. बॅरिस्टर अंतुले यांचा बालेकिल्ला पुन्हा पुनर्जीवित करून आगामी निवडणुकीत आम्ही काँग्रेसची सत्ता आणण्याचा निर्णय शर्मा यांनी केला. आमची लढाई मोदी, अंबानी आणि अदानी यांच्या विरोधात ही असल्याचा घणाघात यावेळी त्यांनी केलाय. पहलगाम हल्ल्याबाबत युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असे शर्मा म्हणाले. सर काय सांगाल, संपूर्ण रायगड जिल्हा आपण पिंजून काढताय, काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी देण्याचा तुमचा प्रयत्न आहे. राहुल गांधींचे हात मजबूत करण्यासाठी कशी रणनीती आहे सध्या? आम्ही काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते रायगडमध्ये घरी घरी जाणार. माननीय बॅरिस्टर अंतुले साहेबांनी जे रायगडमध्ये काँग्रेसची विचारश्रेणी आणि सोयी सुविधा उपलब्ध केली आणि राहुल गांधींनी जे आता देशासमोर आपली राजकीय सोच ठेवली त्याच्या समोर आज मोदी गव्हर्नमेंटला फेल व्हावा लागला आणि जनगणना मान्य करावा लागला. आम्ही रायगडच्या प्रत्येक घरी जाणार, काँग्रेसची आयडिओलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि लोकांना सांगणार की देश वाचवायचा आहे. काँग्रेस मजबूत तर आपोआप होणार, पण देशच राहिला नाही तर कसं नाही. मोदीवाद जे आहे ते आम्हाला संपवायचे आणि गांधीवाद जिवंत करायचे आहे. त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये घरी घरी जाणार आहे. सर पहलगाममध्ये ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांचा हल्ला झाला, सुरक्षा यंत्रणा कुठे कमी पडली का, कसं बघता या हल्ल्याकडे? आणि सध्या युद्धाची संपूर्ण तयारी सुरू आहे. हे बघा, हे आपण सांगतात, मी याबद्दल काही बोलू शकत नाही की काय तयारी काय, हे गव्हर्नमेंटच्या इंटरनल मॅटर आहे. पण एवढं तर मी सांगू शकतो की जे मीडियाच्या माध्यमातून नरेंद्रभाई प्राईम मिनिस्टरनी जे जे काही सांगितलं ते काही दिसत नाही आहे. काही कारवाई होताना हे तर कुठे दिसत नाही. आणि आम्ही तर सांगितलेलं आहे की जे गव्हर्नमेंट भूमिका घेईल त्याच्या आमच्या पूर्ण पाठिंबा राहुलजी आमच्या नेत्यांनी डिक्लेअर केलेला आहे. सर पूर्व मुख्यमंत्री जो थे बैरिस्टर AR अंतुले, उनका जो बालेकिल्ला माना जाता है श्रीवर्धन और रायगढ़, क्या कहेंगे? फिर एक बार कांग्रेस को सामर्थ्यवान बनाने के लिए आपने जोर लगाया, क्या कहेंगे आज बैठक में? मैं आपको बताता हूं, अंतुले साहब को सच्ची श्रद्धांजलि. रायगढ़ फिर से कांग्रेस का MP होगा और रायगढ़ में फिर से जो अंतुले साहब ने यहाँ पे रचा है, मधुशेष ठाकुर जी ने, यहाँ आने वाले समय में रायगढ़ में कांग्रेस का MP और कांग्रेस के MLA होंगे. ये आप लिख लीजिए. सर आपकी लड़ाई किसके साथ है, क्या कहेंगे, आगे की रणनीति क्या होगी? हमारी लड़ाई मोदीवाद के साथ है, अडानी अंबानी के साथ है. हम ये मोदीवाद को खत्म करेंगे, अडानी अंबानी की नीति को खत्म करेंगे और गांधीवाद का विजय कराएंगे. सर पहलगाम को लेकर अभी युद्ध की तैयारी शुरू है, क्या कहेंगे, आपका सपोर्ट किस प्रकार? हमारा फुल सपोर्ट है, वो युद्ध तो करें, हमारा फुल सपोर्ट है. हमने पहले ही राहुल जी ने कह दिया है कि हमारा पूरा पाठिंबा गवर्नमेंट को इस विषय पे है. स्थानिक स्वराज्य संस्था हो या आगे के जो चुनाव है, किस प्रकार रणनीति होगी कांग्रेस की? हमने ये क्लियर कर दिया, अपने नेताओं पे छोड़ दिया है. जहां फॉर्म बल पे लड़ सकते हैं लड़े, जहां उनको समझौता करना है वहां समझौता करें. ये लोकल इलेक्शन लोकल बॉडी के अंदर हमारे रायगढ़ जिला के जो नेता लोग हैं, हर नगर पंचायत जिला परिषद जहां जहां पे जो भी है वो उस लेवल पे निर्णय करेंगे. राजा भाऊ ठाकुर ने लोकसभा चुनाव लड़ा था, जिस प्रकार उनको जनता से सपोर्ट मिला, क्या कहेंगे? विधानसभा चुनाव उन्होंने, राजा भाऊ ठाकुर पे अन्याय हुआ, ये इसको मैं मान्य करता हूं. उस समय उनको टिकट मिलना चाहिए था. महाविकास आघाड़ी में कुछ हरकत और गलती की वजह से नहीं मिला, लेकिन आने वाले समय में उसका भरपाई हम करेंगे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मी माघार घेणार आहे, मला खात्री आहे मला न्याय मिळेल. करुणा शर्मा. 500 कोटीचे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे.
आणि त्यांनी मला गिफ्ट केले होते, पण तो विकू शकत नाही आणि कोणतीही प्रॉपर्टी, कोणतीही फॅक्टरी धनंजय मुंडे माझे कोर्टचा निकाल लागलेपर्यंत हा विकू शकत नाही, असा मी कोर्टामध्ये घाव घेतलेली आहे. पुढची 6 तारीख दिलेली आहे जज साहेबांनी आणि 100% मला खात्री आहे की मला कोर्टामध्ये आजपर्यंत न्याय भेटलेला आहे, पुढे पण मला न्याय भेटणार आहे. आणि जे मला 2 लाख रुपये दर महिना देण्यात आलेला आहे कोर्टामधून, त्याचा पण मी पिटिशन टाकलेलं आहे की रिकव्हरीसाठी, की आम्हाला लवकरात लवकर. ज्या दिवसापासून कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्या दिवसापासून मला धनंजय मुंडेकडून मला खूप धमकी येत आहे की तुझी मुलगीला तू जे आमदारगी रद्द करण्याचा केस टाकलेला आहे ते तुम्ही रद्द करा, ते माघार घ्या, आणि जे डोमेस्टिक व्हायलन्सचा केस आहे ते तुम्ही माघार घ्या, नाही तर तुमची मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे आणि तुझे जे खोटे व्हिडिओ बनवून टाकणार आहे, तुझे अंघोळ करताना व्हिडिओ टाकणार आहे. आणि धनंजय मुंडेंनी स्वतः मला धमकी दिलेली आहे की तुझे 18 तुकडे करून टाकणार आहे मी. अरे तू 18 काय, तू 2 मला करून दाखवा, माझ्या केसाला धक्का लागून दाखवा. आणि जे लोक मला मी NC पण केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये, आणि जे लोकांवरती NC आहे ते लोकांशी माझ्या काहीही लेना घेणं नाही आहे, क्योंकि उदय चला जरी माझा मर्डर केला धनंजय मुंडेनी है ना, और त्यांची गुंडे गँगनी, तो हे गोरगरीब लोकांवरती येतात आणि 1-2 वर्ष नंतर त्यांची बेल करावतात हे लोक. तो असं काय होऊ नये त्याच्यासाठी मी पूर्ण बोलते आणि कोर्टमध्ये मी पिटिशन टाकलेलं आहे या सगळी गोष्टीवरती की माझ्या कोणत्याही व्यक्तीचे काय लेना घेणं नाही आहे. हे गोरगरीब लोक जे 1500 रुपयासाठी फक्त काय पण करताय, त्या लोकांना असं वाटतं की धनंजय मुंडे भगवान आहे, पण नाही, मी लढणार आहे. मी कोणत्याही केस माघार घेणार नाही. आज माझ्या जे कोर्ट केस आहे ते पूर्ण भारतासाठी एक केस लॉ असणार आहे. जितके बी आमदार मंत्री लोकांनी महिलांचा गैरवापर करून फेकून दिलेला आहे त्यांच्यासाठी पूर्ण भारतासाठी इतिहास असणारा केस असणार आहे माझा, तो मी माघार घेणार नाही. हे पिटिशन मी काल कोर्टामध्ये दिलेलं आहे परत एकदा. आणि धनंजय मुंडे जे कोणतीही प्रॉपर्टी विकू शकत नाही हे मी निवेदन दिलेलं आहे कोर्टामध्ये.